वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवावे आणि वधूने उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारीला स्पर्श करा. पहिलं वचन, मी तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि रुचकर असे भोजन करेन. मी तुमच्यासाठी स्वादिष्ट आणि रुचकर भोजन करेन. एकमिषे विष्णुस्तवान्नयतु. मी तुम्हाला आवडेल असा पवित्र शृंगार करेन. द्वे ऊर्जे तवा विष्णुस्तवान्नयतु. मी पूर्ण पवित्र मनाने तुमच्या सोबत राहील. त्रीणि रायस्पोखाय विष्णुस्तवान्नयतु. मी तुमच्यासोबत सगळ्या धार्मिक कृत्यात दानधर्मात सहभागी होईन. चत्वारि रायस्पोखाय विष्णुस्तवान्नयतु. गृहस्थाश्रमात तुमच्या आज्ञेप्रमाणे वागून वंशाचा विस्तार करेन. पंचपशुभ्यो विष्णुस्तवान्नयतु. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. षड्ऋतुभ्यो विष्णुस्तवान्नयतु. मी तुम्हाला पती परमेश्वर मानले असून माझे सगळे जीवन तुम्हाला समर्पित करते. सखे सप्तपदा विष्णुस्तुन्नयतु. तर 7ही वचनं पूर्ण झाली. तुम्ही लग्न बंधनात बांधले गेलात, पण आमच्या मुलीने सगळी वचनं केली. पण आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हालाही काही वचनं घ्यावी लागतील. पहिलं वचन, मी आयुष्यभर तुला प्रेमाने सांभाळेन आणि तुला अंतर देणार नाही. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. दुसरं वचन, कुठल्याही सुखात तुला काही कमी पडू देणार नाही. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तिसरं वचन, आयुष्यभर तुझ्याशी. बस, या 2 वचनात आलं ना सगळं. झालं लग्न.